स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत अकोले येथे मोठा दारूसाठा जप्त। 4 आरोपीकडून 10,52,890 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। मान्य श्री मुमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। नमूद आदेशान्वये श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डिले व आदिनाथ पाखरे अशांचे पथक तयार करून अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 4/8/2026 रोजी पथक अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे अनिश बाबू पटेल राहणार ब्राह्मणवाडा हा ब्राह्मणवाडा ते बोटा जाणाऱ्या रोड लगत स्वामी समर्थ एकवा शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे देशी विदेशी दारू विक्री करत आहे। मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता अनिश बाबू पटेल वय वर्ष 58, नदीम याकूब पटेल वय वर्ष 31, नाझीम अनिश पटेल वय वर्ष 31 राहणार ब्राह्मणवाडा तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेण्यात आले। पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी व त्यांच्या ताब्यातील वाहनांमधून 49,170 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, 51,330 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन, 600 रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर बाईक, 8,50,000 रुपये किमतीची हुंडाई कंपनीची कार असा एकूण 10,51,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपी विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 508/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करत आहे। पथकास ब्राह्मणवाडा तालुका अकोला येथे हॉटेल साम्यक येथे उत्तम आनंद शिंदे वय वर्ष 34 राहणार ब्राह्मणवाडा हा बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्यास 1,790 रुपये किमतीच्या देशी दारू मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 507/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।